तर महाराष्ट्राला भविष्यात कधीच मागे वळून पाहायची आवश्यकताच भासणार नाही. आणि ते 7 पोर्टफोलिओ मी नेहमी सतत सांगत असतो. मी माझ्या पक्षातर्फे अकादमी जी सुरू केलेली आहे पुण्याला, तिथे सगळे ह्याच विषयावरती कामं चाललेली आहेत. जो एक ज्याला मी नेहमी सतत सांगतो, त्रिशूळ, हा जो त्रिशूळ आहे यांनी जगामधल्या प्रत्येक देशाला मोठं केलेलं आहे. आपल्याकडे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती ही फक्त बोललं जातं, पण प्रत्यक्षात कामं होत नाहीत. आणि तो त्रिशूळ म्हणजे रस्ते, पाणी आणि वीज. या रस्ते, पाणी, वीज या विषयात आता भटकर साहेब आपण आता म्हणाला की भारत आपला चीनपेक्षा पुढे जाईल. पण मला नेहमी असं वाटतं, आपण कृपया गैरसमज करून घेऊ नये, परंतु मला नेहमी असं वाटतं की भारताची चीन बरोबर आपण बरोबरी करणं चुकीचं आहे. कारण चीनमध्ये लोकशाही नाही आणि आमच्याकडे लोकशाही कळत नाही. अत्यंत निर्दयीपणे जोपर्यंत सरकार चालत नाहीत आणि चालवली जात नाही तोपर्यंत इथे फरक पडण्याचा प्रश्न येत नाही. मग जे काय चाललंय त्याप्रमाणे हळूहळू चालत राहणार. पण हे जे 7 पोर्टफोलिओज आहेत, रस्ते, पाणी, वीज हे 3 झाले, शिक्षण, आरोग्य हे 5 झाले, त्याच्यानंतर 7वा हा टुरिझम, 6वा टुरिझम, 7वा लॉ अँड ऑर्डर आणि 8वा त्याच्यानंतर येतो, म्हणजे उद्या तुम्ही माझ्या हातात सरकार दिल्यानंतरचा येतो विषय, तो म्हणजे फायनान्स. पण ह्या 7 विषयांवरती जेव्हा आपण नीट विचार करू आणि त्याच्यावरती ज्यावेळेला पूर्ण 100 वर्षाचा विचार करून ज्यावेळेला त्याच्यावरती योजना आखल्या जातील किंवा राबवल्या जातील तरच महाराष्ट्राचा असा विचार करून होईल. नाही तर फक्त पुढची 2020ला पण परिसंवादच होईल. तेव्हाही आपण बोलू की 2030ला काय असेल. पण या सर्व गोष्टींवरती जोपर्यंत विचार होत नाही, कारण माहिती आतून काही येतच नाही आमच्याकडे, आमचं काय आहे, आमचं महाराष्ट्राचं स्वतःचं काय आहे जे आम्हाला लोकांसमोर ठेवलं पाहिजे याचा विचारच नाही. 750 किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टी आम्हाला मिळालेली आहे महाराष्ट्राला, पण करतोय काय आम्ही? कोण्या मंत्र्यांच्या नावाने 5-5 हजार एकर जमिनी जात आहेत, 10-10 हजार एकर जमिनी जात आहेत, खाणी उघडल्या जात आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. पण टुरिझम म्हणून 750 किलोमीटरची संपूर्ण किनारपट्टी लाभलेला हा महाराष्ट्रासारखा प्रदेश, ज्याचा आम्ही अजूनपर्यंत काही करू शकलेलो नाही. आणि आज जगामध्ये फक्त टुरिझम, समुद्र या विषयावरती संपूर्ण देशाची इकॉनॉमी चालते असे अनेक देश आज जगामध्ये आहेत आणि आमच्याकडे 750 किलोमीटर किनारपट्टीचा आम्ही काही करू शकलेलो नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मी स्वतः एक चित्रकार असल्यामुळे आपल्याकडच्या आपल्या देशामधल्या, महाराष्ट्रामधल्या चित्रकारांसंदर्भात काही होत नाही. हे इथे आमचे बसलेत, आपले कॅमेऱ्यांचे आपले दांडेकर साहेब इथे बसलेत. मी एकदा बँकॉकला गेलो होतो आणि मला काहीतरी स्टेशनरी मधनं काहीतरी सामान घ्यायचं होतं. म्हणजे मी का सांगतो माहिती ना, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, कारण कपॅसिटी आहे, तयारी आहे, करत नाही. मी बँकॉकला एका मॉलमध्ये गेलो, तिकडे मी स्टेशनरी मला घ्यायची होती, मला काही इंक वगैरे असं घ्यायच्या होत्या. मी फिरत असताना असं फिरत होतो, दुकानामध्ये फिरत होतो. फिरताना असं बघितलं, मला ब्लॅक इंक घ्यायची होत्या मला कार्टूनसाठी. बघितलं, आता पुढे गेलो आणि परत मागे आलो आणि मला कळेना, म्हटलं मी बघतोय खरंच आहे का. बँकॉकला तिथे त्या रॅकमध्ये कॅमलच्या इंक होत्या. मी एक डबा घेऊन आलो आणि मी घरी आल्यानंतर मी ब्रश टाकला, त्याच्यामध्ये मी बघितलं इतकी सुंदर आणि थिक ती संपूर्ण शाई होती. मी याला फोन लावला, मी म्हटलं, अहो बँकॉकला इतकी थिक आणि छान शाई देता, आम्हाला 65 का देता? आमच्याकडे म्हटलं त्या शाईवरनं रबर फिरवला तर म्हटलं ती जाते सगळी शाई. म्हटलं सांगण्याचा अर्थ आता त्यांनी लगेच मला सांगितलं, मला मी ह्याच्यावरती आपण आपल्या इथे पण देशामध्ये अशाच प्रकारची शाई आणू. पण हे